आणि आता पाहणार आहोत पुणे शहर त्याचबरोबर जिल्ह्याभरातील टॉप 9 बातम्या। पुण्यामध्ये मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी। उद्यापासून मेट्रोच्या गर्दीच्या वेळी दर 10 मिनिटांनी प्रवास वाढणार। पुणे शहरामध्ये शनिवारी दहीहंडीच्या दिवशी पीएमपीएमएलच्या मार्गामध्ये बदल होणार। वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार शहराच्या मध्यवर्ती भागातून सुरू असलेल्या बसच्या मार्गामध्ये बदल करण्यात येणार। पुणे शहरामध्ये विविध भागात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या तक्रारी या तक्रारी पालिकेकडे करण्यासाठी पीएमसी रोड मित्र ॲप पहिल्या दिवशी 43 तक्रारी प्राप्त। खड्ड्याचा प्रश्न लवकरच सोडवला जाणार असल्याची प्रशासनाची माहिती। पुण्यामध्ये अवजड वाहन बंदीचा एमआयडीसी मधील उद्योगांना फटका। एमआयडीसी मधील कंपन्यांसाठी कच्च्या आणि पक्क्या मालाची ने-आण करण्यासाठी अवजड वाहनांचा उपयोग, पण अवजड वाहनांना बंदी केल्यानं पुरवठा साखळीवर परिणाम। पुण्यामधील वीज वितरण क्षेत्रामध्ये आता टाटा पॉवरनं थेट प्रवेश केला। कंपनीनं वीज नियामक आयोगाकडे अर्ज केलाय। आता अर्जाच्या मंजुरीची प्रतीक्षा। टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर प्रवीर सिन्हा यांची माहिती। पुणे शहरामध्ये घरफोड्या करणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। आरोपीकडून घरफोडीच्या 8 गुन्ह्यांची कबुली। आरोपीनं घरफोडीच्या पैशातून कार खरेदी केल्याचंही समोर आलं। सलग सुट्ट्यांमुळे विमानांचं तिकीट गगनात। पुण्याहून गोव्याला जाण्यासाठी 11,000 रुपये तर चेन्नईला जाण्यासाठी एका विमान कंपनीचं 50,000चा दर आकारला। पिंपरी चिंचवड शहरामध्ये जिम ट्रेनर तरुणीनं मित्राच्या मदतीनं तरुणाची हत्या केली। हत्येनंतर स्वतःच पोलीस ठाणं गाठलं। पिंपरी चिंचवडच्या चारोलीमधील हत्येची घटना समोर। पुण्याच्या शिरूर महसूल विभागाचा वाळू माफियांवर दणका। 8 फायबर बोटी आणि 6 बोटी जिलेटिनच्या साह्यानं उद्ध्वस्त। शिरूर महसूल विभागाकडून अवैध वाळू उपशावर कारवाई।